पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2 च्या डे 16 मध्ये. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे खूप आधीच झाली आहे. मी आत्ता आलोय. बोलतात ना महिन्यातनं एक दिवस तर एवढा डेंजर असतो माझ्यासाठी, आणि आज तो आहे. मला भाई थोडा पण ताकद नाही आहे की उठून निघावं काय करावं, बट आता मटेरियल वगैरे सगळंच घेऊन यायचं होतं. सो उठलो कसं तरी आणि आलोय सगळं घेऊन. आणि आता बाकीचे सॅटरडे आहे मेन, म्हणून मग रिस्टॉक करायचं होतं. तसं आपण काल स्टॉक चेकलिस्ट केली, मग आता स्टॉक सर्व घेऊन आलोय. आता काय अजून असेल तर मग आणायला जायचं आहे, जसं फ्रेश क्रीम वगैरे काय काय लागणार आहे. सो आता परत जाणार आहे गाडी घेऊन, मग त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मग परत शॉपवर येईल. तर त्याच्या आधी आपला जो बाहेर छत्रीचा सेटअप आहे तो लावतो, आणि अजून काय सामान वगैरे हिला लागणार आहे ते बघून मग ते घेऊन येतो. सो आता जाऊया, पुढच्या दिवसाची सुरुवात करूया. सकाळी आल्याला एक स्मार्ट पोरगा आमच्याकडे कॉफी पितोय, बघू शकता. असे जे पोरं स्टार्टिंगला आले तर मग काय नंतर पोरींची रांगच लागते आमच्याकडे. सो लेट्स सी कसा जातोय सॅटरडे आपला, बघूया. पुढे भेटू आता व्हिडिओमध्ये. दुपारचा क्लोजिंग टाईम झाला आहे आणि बघू शकता मी बनवला आहे पिझ्झा, जो आपला मॅगीमध्ये आपण यूज करतो, टीपी स्पेशल टीचा. फुल झणझणीतवाला विषय. आणि पनू तिकडे आता ऑर्डर्स आहे ती कंप्लीट करते, पेरी पेरी पास्ताची. आणि हा आपण रेड सॉस पण आजसाठी बनवला आहे. तर क्वांटिटीमध्येच बनवलं आहे आज जास्त, कारण का उद्या आज सॅटरडे उद्या संडे. सो त्याने एक्स्ट्रा बनवून ठेवलं आहे. सो आता हे 2 झालं की आपण घरी जाऊ, जेवू आणि परत संध्याकाळी शॉपवरती भेटू. पुन्हा एकदा आलो आहे आता शॉपमध्ये. संध्याकाळ झाली आहे आणि तिथे ऑर्डर्स चालू आहेत. कधी किटकॅटची, तर कधी ओरिओची, तर कधी कोल्ड कॉफीची डिमांड आहे. आम्हाला थोडं डाऊट होता की कोल्ड कॉफी जाणारच नाही पावसामध्ये, बट चांगल्यापैकी सेल आहे त्याचंसुद्धा. आणि हॉट चॉकलेट तर एक बोलतात ना गेम चेंजर निघाला. त्याचे एक्सपेक्टेशन थोडेसे कमी होते, कारण का बरेच जण हॉट चॉकलेट माहितीच नाही आहे काय आहे. बरेच जण इथे येऊन विचारतात सुद्धा हॉट चॉकलेट म्हणजे काय असतं, मग सांगावं लागतं. तसं आम्ही म्हणजे चॉकलेट जे पण आहे मेल्टेड यूज करतो. सो तसा एक विषय आहे. लेट्स सी आता पुढे दिवस कसा जातो आहे. सॅटरडे आहे, बऱ्याच जणांचे मेसेज पण आले आहेत आम्ही येणार आहे, बट बघू आता कोण येतं आहे कोण नाही येतं आहे. आतापर्यंत आले, जसं ओपन झालं आहे त्याच्यानंतरला व्हाईट सॉस, तंदूर पास्ता आणि बरेच ऑर्डर्स आले. तर पुढचा दिवस बघू कसा जातो. ऑलरेडी हॉट चॉकलेट आहे, बट आज सॅटरडे आहे. सो बरेच जण येणार, जे नवीन कस्टमर येणार ते कन्फर्म हॉट चॉकलेट ट्राय करणार, एवढा कॉन्फिडन्स आम्हाला आला आहे आता. सो म्हणून आता अजून थोडं बनवून ठेवतो आहे. सो हे झालं की मग बाकीची कामं चालू करू. ऑलमोस्ट मगाशी किती आपण सकाळी 5चं बनवून गेलेलो ना, आता पण अजून 5चं आणि अजून थोडं बनवून ठेवू, म्हणजे रस जर झालाच तर घाई नको, प्रत्येकाला फटाफट हॉट चॉकलेट भेटेल. कारण का बरेच जण हॉट चॉकलेट एकदम असं कोल्ड कॉफीसारखंच हे करतात की लगेच भेटेल का, पण त्याला बनवायला जाम टाईम लागतो. म्हणून आम्ही म्हटलं की आपण क्वांटिटीमध्ये बनवू, आणि तो थर्मास जसा मी दाखवला तसा घेऊन ठेवला, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर मग ठेवता येतं, कुक करता येतं. आता वाजलेत आत्ताशी 5:45 पण नाही वाजलेत, पण मस्तपैकी चालू आहे, माहोल बनला आहे ऑर्डर्सचा. पुढे कसं काय आहे बघू. जस्ट नाव थोडेसे फ्री झालो आहे, 8 वाजलेत. आणि सॅटरडे आणि संडेचा 8 वाजता म्हणजे आमच्या इथे एवढी रस असते की हँडल होत नाही. आणि कधी कधी रस नसली तरी पण म्हणजे 6-7 कस्टमर तरी असतातच आपल्याकडे. पण आज एकदम शांत आहे. जस्ट नाव फ्री झालो आहे, पण त्याच्या आधी पण नॉर्मल ऑर्डर्स चालू होत्या. बट चांगल्यापैकी होते कस्टमर. बट जे बोलतात ना आपला जो रस असतो, टाईम नसतो. आज मोबाईल काढायला आता टाईम भेटला मला, नाही तर तो पण नसतो बहुतेक. आणि तो यासाठी भेटलाय कारण का मला वाटतं आज आषाढी एकादशी आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे उपवास असतील. सो हा एरिया पण बराच शांत आहे. नाही तर इकडे पूर्ण आपण चालल्यापासून एक बोलतात ना, बरेच जण बोलतात की हा एक काय बोलतात त्याला खाऊ गल्ली झाली आहे, आणि इकडे सगळेजण असेच येतात लवकर आणि खायला वगैरे चालू असतं. लेट्स सी आता पुढे दिवस, अजून 2 तास बाकी आहेत. 8 वाजलेत, 10 वाजेपर्यंत आपलं शॉप चालू असतं. 6 वाजेपर्यंत काय सीन आहे काय नाही ते आपण बघूया, आणि मग आपण लेट्स सी पुढे काय असेल ते बघू. सो आता ही हॉट चॉकलेट आणि डीप ब्राउनीची ऑर्डर चालू आहे. सो ते झाल्यावरती आपण हे करू. तुम्ही बघू आता ही ऑर्डर झाल्यावरती मग आपण काय काय बाकी आहे त्याच्यानंतरला ते सर्व बघूया.
आणि त्याच्यानंतर पुढे कसा दिवस जातोय, 2 तासामध्ये काय चमत्कार होतोय, पास्ता संपतोय की नाही, किंवा बाकीच्या गोष्टी होत आहेत, कोण येत आहे नवीन, कोण भेटतंय बघूया. नाहीतर मग आपण ॲट दी एंड 10 वाजता जेव्हा आपण दिवस एंड होतो त्याच्यानंतर जसं आपण कुठली गोष्ट समजवतो तसं ज्या दिवसामध्ये काय शिकायला भेटलं ते आपण तुम्हाला समजू. तर तुमच्यासाठी असलेला विकेंड आज आमच्यासाठी कुठल्या पण बिझनेस ओनरसाठी विकेंड असा असतो की जो जास्त कामाचा असतो. मोस्ट ऑफ जे पण जॉब करतात त्यांच्यासाठी विकेंड मीन्स संडेचा दिवस नेक्स्ट डेला सो थोडा आराम करायचा आहे. बट आपला जेव्हा पण बिझनेस तुम्ही चालू करणार तेव्हा तुमच्यासाठी सॅटर्डे मीन्स एक टास्क असेल. त्या दिवशी बऱ्याच गोष्टी नवीन होणार, बऱ्याच गोष्टी तुम्हाला फेस करायच्या आहेत. कधी रस असेल, कधी नसेल, कधी तुमची आतल्या एक सॅटर्डे असं जाईल ज्या दिवशी तुम्हाला मजबूत रस असेल, पण त्याच्याच समोर एक सॅटर्डे असं जाईल ज्या दिवशी तुम्हाला ॲज कम्पेअर टू अदर विकेंड्स आणि संडे त्याच्या कम्पेअर टू मध्ये बोलतात ना रस खूप कमी निघेल. आणि तुमचं जे पण तुम्ही शेड्यूल बनवला आहे किंवा पास्ता जास्त बॉईल केला आहे, मॅगीचा स्टॉक टाकला आहे आणि तो सगळा तेवढा संपणार नाही असा एक विषय होतो. आणि तसाच आजचा सॅटर्डे होता. गेल्या सॅटर्डेला जास्त रस होता, संडेला सुद्धा बऱ्यापैकी होता. पण आज आषाढी एकादशी असल्या कारणामुळे असेल बहुतेक की त्या म्हणजे विकेंड एवढा रस नव्हता, खूप लिमिटेड पब्लिक आलेली. पण जे पण आले त्यांनी बोलतात ना की पास्ता मॅगी एन्जॉय करून गेली. आणि असं कमी क्राऊडमध्ये एक चांगली गोष्ट काय होती की बऱ्याच लोकांना ना फूड अजून जास्त घेता येतं. म्हणजे मोस्ट ऑफ जेव्हा रस असतो ना तेव्हा एक सीन असा होतो की बऱ्याच वेळा लोकांना खायलाच नाही भेटत. म्हणजे सगळ्यांना खायचं असतं काहीतरी जास्त चांगलं आणि रसमुळे ते लोक एकाच आयटमला अर्धा तास लागल्यामुळे मग बऱ्याच वेळा रिटर्न पण जातं. पण आज असं होतं की आज प्रत्येकजण ट्राय करतोय, थोडा थांबतोय, बघतोय रस नाही, अजून 2-3 आयटम्स मागवतोय. म्हणजे जो क्राऊड धंदा करून देणार आहे तोच धंदा छोटा म्हणजे लिमिटेड पब्लिकच तेवढा धंदा करून देतात. आणि त्याच्यामध्ये काय ठाण्यावरून एक कपल आलेलं, तर ते मला बोलत होते की आम्ही पास्ता कधी म्हणजे ते दादा होता तो पास्ता खाल्ला नाही त्यांनी कधी, त्याला आवडत नाही म्हणून. तर त्यांनी असंच ट्राय करायला, टेस्ट करायला म्हणून एक पेरी पेरी पास्ता आधी ट्राय केला आणि त्याला आवडला खूप. तर ती ताई मला सांगायला आली की दादा कधी खाल्ला नाही त्यांनी पास्ता, पण तुमचा पास्ता आवडला म्हणून त्यांनी मग परत तंदूर पास्ताची पण ऑर्डर दिली. येस, तर असे हां बरोबर. आणि मग ती बोलली की आम्ही तुला नक्की कमेंटमध्ये तुला हे करू की कसं वाटलं ते Mention करू असं. रिव्ह्यू देऊ असं. सो असा एक सीन असतो. आणि ही गोष्ट बऱ्याच वेळा होते पास्त्याच्या बाबतीत आणि मॅगीच्या बाबतीत. दोन्ही पण असे आयटम्स आहेत की खूप सिलेक्टेड पब्लिकच खाते. म्हणजे सगळ्यांनाच नाही आवडत. कोणतरी मॅगीच खातं, कोणतरी फक्त पास्ताच खातं. बट ही वर्ड्स आम्ही स्टार्ट केल्यापासून ऐकत आलं. बरेच जण असे जे घरी त्यांनी कधी मॅगी खाल्ली नसेल, म्हणजे त्यांना असं वाटेल की मॅगी एवढी नाही आवडत, पण इकडे आलेत तर चल आपले व्हिडिओजमुळे त्यांना वाटलं की खावंसं, ट्राय करावंसं, त्यांनी ट्राय केली. त्यांना ते फ्लेवर्स जे आम्ही युनिक आणले जसं तंदूर आहे, मंचाव आहे, आता शेजवान मॅगी जास्त ट्रेंडमध्ये चालले कारण का स्पायसीमध्ये आम्ही दोन्ही पण आयटम स्पायसी लॉन्च केले, पास्तामध्ये पण आणि मॅगीमध्ये पण. कारण का आपला जो इंडियन क्राऊड आहे तो जास्त स्पायसी प्रिफर करतो. सो आम्ही म्हणून ते प्लॅन केलेला की काहीतरी असं स्पायसी तडक्यामध्ये आपण बघूया, ट्राय करूया आणि ते लॉन्च करूया. आणि ॲट दी एंड आम्ही ते दोन्ही आयटम्स आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी ठेवलेले आहे. आणि त्याच्यासोबत काहीतरी एक स्वीट, म्हणजे बोलतात ना की नवीन गोष्ट किंवा आपण चांगली गोष्ट करतो तर त्याची सुरुवात गोड पदार्थांनी म्हणून मग आम्ही एक हॉट चॉकलेटचा कन्सेप्ट आणला. आणि हॉट चॉकलेटसोबत डीप ब्राउनी ट्राय केल्यावरती कळलं की हा तर अजून ट्रेंडिंग होऊ शकतो आणि सगळ्यांना आवडू शकतो. आणि खरंच ते झालं. जसं आम्ही लॉन्च केला ही डे 1 पासून आजपर्यंत डीप ब्राउनीला असा चांगला रिस्पॉन्स आहे. आणि मला डोंट नो मी हा डीपमध्ये पण कसं झालं की आम्ही ते डुबवून खाल्लं म्हणून मी डीप केलं. म्हणजे कुठेतरी हा कन्सेप्ट अजून असेल, मला आयडिया नाही आहे. की मला एकाने सांगितलं की मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये सिझलर जसं टाकतात, म्हणजे गरम हॉट चॉकलेट असेल आणि खाली ब्राउनीज असेल तर टाकून देतात, असं कुठे कुठे कन्सेप्ट आहे. बट मी तरी म्हणजे ट्राय नाही केलं. मी सिझलरमध्ये काय बोलतो त्याला वेजीस वगैरेचं जे पण सिझलर असतं ना तसं आम्ही ट्राय केलेलं. सो ते बऱ्याच वेळा मी ट्राय केलं आणि मी ते खाल्लं आणि मला ते खूप आवडलं. बट हा आयटम तिने मला असं कम्पेअर केलं की मोठ्या कॅफेजमध्ये जसं आम्ही ट्राय करतो सो तसा आम्ही ट्राय केला आणि आम्हाला खूप जास्त आवडलं आहे. सो आजचा दिवस आहे की आपण या छोट्या शॉपमध्ये छोट्या प्राईजमध्ये आपण ते कन्सेप्ट लॉन्च केली आणि लोकांना आवडले आणि त्याचं खूप प्रेम दाखवलं लोकांनी. सो अशा अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या युनिक आहेत आमच्या डोक्यात चालू आहेत, पण त्या इकडे लॉन्च करायला गेलो तर रसच्या टायमाला त्या सर्विंग करणं होणार नाही. इव्हन पास्ता सुद्धा, जो तंदुरी पास्ता आहे ना तो सुद्धा असा आहे, त्याची प्रोसेस पण थोडी लेंदी आहे.
इवन ते झाल्यावरती पण थोडं वेगळं प्रोसेस आहे, त्याच्यामुळे त्याला थोडा टाइम लागतो गार्निश वगैरे करायला. बट तरी पण आपण रसमध्ये जरी असेल तरी त्याची टेस्टमध्ये फरक नाही पडणार तुम्हाला. आम्ही थोडा डिले करू पण तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस देतो. सो असा एक सॅटरडे होता, शांत होता. पण आमच्यासाठी मी लास्ट टाइम पण बोललेलो की बऱ्याच लोकांना आता क्राऊड असेल तर धंदा होतो, बट क्राऊड नसेल आणि जे कस्टमर येतात खायला त्यांना टाइम भेटला ना तर ते अजून जास्त खातात आणि एन्जॉय करून जातात. त्यामुळे ॲव्हरेज काढलात तरी धंदा सेम होतो. फक्त त्या रशमध्ये सगळ्यांना बाहेरून दिसायला वाटतं की रश आहे म्हणजे खूप धंदा आहे. रश म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत, टास्क खूप असतील, लोक तुम्हाला मल्टिपल त्यांचे माइंडसेट सगळे येणार आणि प्रत्येकाला फास्ट सर्व्हिस हवी असणार. सो ते नसतं पॉसिबल किती पण काय केलं तरी. तर असा एक विषय होता, एक शेअर करावा वाटला की कधीतरी असा दिवस येणार ज्या दिवशी तुमचे एक्सपेक्टेशन जास्त असतील पण रिटर्न्स खूप कमी असतील. तसाच आमचा दिवस होता. एक्सपेक्टेशन जास्त होते की सॅटर्डे संडे आहे, बट म्हणजे सॅटर्डे संडेकडनं आपण प्रत्येक फूड बिझनेस ओनर सॅटर्डे संडेला होप्स ठेवून असतो की पूर्ण आठवड्याचा धंदा त्या दिवशी व्हावा. आता इव्हन मी आज बियर्डचा शेप द्यायला गेलेलो, तो पण जो म्हणजे माझा मित्र आहे सुशांत, त्यांचं पण एक्सपेक्टेशन असतं संडेला त्यांचा कधी कधी पूर्ण आठवड्याचा कव्हरअप होतो. तर असा एक ॲव्हरेज असतो प्रत्येका बिझनेस ओनरचा की कुठला तरी एक दिवस 1-2 दिवस ते तुम्हाला ॲव्हरेजली सगळ्या दिवसाचा कव्हरअप करून देतात. पण आज तसा दिवस नाही गेला. आणि जे पण गेला विठ्ठलाच्या कृपेने खूप चांगला गेला, स्वामींच्या कृपेने खूप चांगला गेला. सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि इव्हन ही गोष्ट बऱ्याच वेळा मी सांगितली असेल की जेव्हा पण आपण कस्टमरला सर्व्हिस देतो आणि त्याला आवडतं आणि तो समोरून येऊन जेव्हा हे सांगतो की मला ही गोष्ट आवडली, हे ऐकायला भारी वाटतं. बऱ्याच वेळा लोक चांगली गोष्ट समोरून सांगत नाही केलेली, जेव्हा तुम्ही वाईट करणार तेव्हा डिंडोरा पिटतील, गुगलवर टाकतील, कमेंटमध्ये टाकतील, म्हणजे ऑफिशियली 4 लोकांमध्ये ऐकवतील. पण जेव्हा चांगली सर्व्हिस देणार ना तेव्हा ती सिलेक्टेड अशी खूप कमी कस्टमर आहेत जे समोरून तुम्हाला काय बोलतात एक चांगला रिव्ह्यू समोरून येऊन सांगणं की खरंच ही गोष्ट चांगली होती. सो असं एक होतं. आणि त्याचसोबत जे हॉट चॉकलेटचं एक सीन आहे, म्हणजे माझा आमच्याकडे डेली रेग्युलर कस्टमर आहे, तो हॉट कॉफी पितो आणि त्याला ना हॉट कॉफी एकटाच असं आहे, त्याच्यासाठी आम्ही स्वीट बनवतो. नाही तर आम्हाला कॉफी स्वीट आवडत नाही फक्त. सो आम्ही आमचा कॉफीचा फ्लेवर मेंटेन ठेवला आहे. बट त्याला एकट्यालाच कॉफी जास्त आवडते, म्हणजे स्वीट केलेली. तर त्याला आज फोर्सफुली मी हिला बोललो ते छोट्या कपमधून मला हे दे हॉट चॉकलेट, त्याला पियायला देतो. आवडलं बोल, तो मंडेला येणार. संडेला तुमच्याकडे रस असतो, मी मंडेला येणार आरामात. हे हॉट चॉकलेट मम्मीसोबत येतो तो पोरगा, मम्मीसोबत पितो. त्याचा डेली त्याचा हॉट कॉफी, मम्मी आणि तो येणार पिणार आणि जाणार. 2 वेळा तरी मला वाटतं त्याचे राऊंड असतात. सो आता एक हॉट चॉकलेट त्याला आवडलं. आता मंडेला बघू तो आला तर त्याला त्याच्या मम्मीला आणि त्याला दोघांना पण मी विचारणार कसं वाटलं, काय वाटलं. आणि प्रत्येकाचे रिव्ह्यू हॉट चॉकलेट बद्दल खूप चांगले आले, खूप चांगले. अजून तरी मला अजून असं एक्सपेरिमेंट करायला खूप एनर्जी येते. आणि खूप जणांना म्हणजे असं ते व्हिडिओजमध्येच बरेच जण बोलतात की एकदम प्रॉपर थिकनेस आणि सगळ्या गोष्टी आल्यात, ज्यांनी ट्राय पण नाही केलंय. पण बाबा तो आणायला आम्ही काय किती ट्रायल मारलेत आमचं आम्हाला माहिती आहे, पैसे किती घालवलेत. सो असा एक दिवस होता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जे पण शो केलं आहे ते समजलं असेल, आवडलं असेल. आणि असं यापुढेही सपोर्ट करा. आता जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओ इथे एंड करतो, नाही तर मागून पोलीस येतील, बोलतील बंद कर आणि मग त्यांना पण कॅप्चर करावं लागेल. सो भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या संडे आहे, उद्या बघूया संडे कसा जातोय आपला. जसा पण असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर पाहायलाच भेटेल. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.